निवडणूक आयोगानं मतदार यादीतून 1.5 कोटी नावं वगळली आहेत। गुजरात, तामिळनाडू या मतदार यादीतून नावं वगळण्यात आलेली आहेत। निवडणूक आयोगानं आज गुजरात आणि तामिळमधून जवळपास SIR मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार याद्या या जाहीर केल्या आहेत। देवळीचे आमदार राजेश बकानेंनी मतदानाचा हक्क बजावलाय। देवळी इथल्या मतदान केंद्रात हा मतदानाचा हक्क बजावलाय। लोकशाहीमध्ये सर्वांनी मतदान करायला हवं असं बकाने म्हणतात। आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेला हक्क हा सगळ्यांनी बजवायला पाहिजे। एक लोकाभिमुख सरकार या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेलं एक चांगलं सरकार या ठिकाणी यायला पाहिजे, जेणेकरून देवळीच्या विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी चांगलं काम होईल। आणि देवळीची जनता सुज्ञ आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार, पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचा, या विधानसभेचा आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीचा। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीलाच लोक निवडून देतील हा माझा विश्वास आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। माळेगावमधील शाळेची पाहणी त्यांनी केलेली आहे आणि कर्मचाऱ्यांशी संवादही साधलाय। परंतु हे तिरका एमडी त्या पाचटाने आपले रिकव्हरी पण मार्गाची अजून म्हणजे त्यातल्या त्यात मीरा व्हॅलीत आपण नंबर 1 ला आहे, पण त्याच्यात अजून सुधारणा झाली पाहिजे ना। आणि याला पाणी मारायला बातमी डोंबिवलीची। डोंबिवलीमध्ये भारत मातेची 95 फूट उंच आणि 75 फूट रुंद प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। सुमारे 2.5 लाखाहून अधिक रंगीत पणत्यांचा वापर करून ही प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। जागतिक विक्रम हा मानला जातोय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अंतर्गत एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित होणार आहे। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। बातमी कल्याणची। कल्याणमध्ये मद्यधुंद तरुण तरुणीचा मध्यरात्री भर रस्त्यात धिंगाणा आहे। मद्यधुंद तरुण तरुणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या तिघांना सुद्धा ताब्यात घेतलंय। रिया देखते ही दोस्त देखो ये डली गाड़ी कुठे निघाला दुकानाचा भाऊ तुला माहिती आहे? दुकानाचा भाऊ तुला माहिती आहे? काळा घोडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रांग लागलेली आहे। ही रांग कशा करताय तर खरेदी करताय। खरेदीवर नियंत्रण ठेवण्याकरता पोलिसांना या ठिकाणी पाचारण करावं लागलंय। नेमका काय सगळा हा प्रकार आहे, आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। काळा घोडा परिसरामध्ये खरेदी करता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणींची रांग लागलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।